नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मुंबईमध्ये जे 2006 साली साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले होते मुंबई लोकलमध्ये, त्याच्याबद्दलचा उच्च न्यायालयाकडनं निकाल आला आहे आणि या निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आणि उच्च न्यायालयाने याबद्दल निकाल देताना असं म्हटलं आहे की त्याच्यामधले सगळे जे पुराव्यांमध्ये संपूर्ण तपासामधल्या त्रुटींवरती बोट ठेवत उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष सोडला आहे. तर ह्या संपूर्ण धक्कादायक निकालामध्ये या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत वरिष्ठ पत्रकार मयूर पारेख सर. आपण त्यांच्याकडनं आज संपूर्ण विषय काय समजून घेणार आहोत आणि त्यांच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये पुढे सगळ्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा सांगितलं आहे की आम्ही याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. त्या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण त्यांची चर्चा करणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हा सगळा जो उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे ह्याच्याबद्दल सगळ्यांना धक्का बसला आहे. सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यांची. तर ह्याच्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपण हे संपूर्ण सगळं जे प्रकरण होतं, बॉम्ब ब्लास्ट झाले होते, त्याच्यानंतर सगळा तपास, ह्या सगळ्या कोर्ट केसेस, ह्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये उपस्थित होतात. आपण ते पत्रकार म्हणून आपण सगळं ते बघितलं आहे, कव्हरसुद्धा केलं आहे. तर आपली पहिली प्रतिक्रिया काय? हा साखळी स्फोट जेवढा शॉकिंग होता, जेवढा धक्कादायक होता, तेवढाच हा निकाल देखील धक्कादायक आहे. नेमकी 7 ठिकाणी हे स्फोट झाले होते. लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास बोगीमध्ये सगळेच स्फोट झाले होते आणि गुजराती कम्युनिटीला टार्गेट करून हे स्फोट करण्यात आले होते. नेमकी जे काही इन्व्हेस्टिगेशन झाला होता त्या इन्व्हेस्टिगेशनमधून कळालं की 2 अतिरेक्यांची एक जोडी होती आणि लोकल ट्रेनमध्ये जे वर आपण जिथे सामान ठेवतो त्या ठिकाणी त्यांनी प्रेशर कुकरमध्ये विस्फोटक ठेवून आणि दुसरी जे डेंजरस जे वस्तू असते ते सगळी काही ठेवून टायमर लावला होता आणि संध्याकाळी 6:24 ते 6:31 किंवा 32-35 मिनिटामध्ये, म्हणजे असाच काही 10 मिनिटाचा काळात एकूण 7 स्फोट त्यांनी केले. आणि संध्याकाळी या टाईममध्ये ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असते. लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन. रोज 60 लाख लोक, म्हणजे एक हंगेरी या राष्ट्राचे जेवढा पॉप्युलेशन आहे तेवढे लोक उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबईहून उत्तर मुंबई इथे या लोकल ट्रेनांनी जातात. आणि ज्या प्रकारे स्फोट घडले, फक्त 10 मिनिटाचा आतच 7 स्फोट झाले. त्यात सर्वात जास्त लोक जे आहे ते माहीम रेल्वे स्टेशन तिथे मृत्युमुखी पडले. 48 लोक तिथे त्यांचा मृत्यू झाला. माटुंगा इथे देखील 21-22 लोकांचा मृत्यू झाला. एकूण माहीम या एरियामध्येच, म्हणजे याच एरियामध्ये 71 लोकांचा मृत्यू झाला होता. एकूण 210 किंवा 200 लोकांचा मृत्यू झाला आणि 850 पेक्षा जास्त लोक गंभीरपणे जखमी झाले. काही लोकांनी हात गमावले, काही लोकांची श्रवण शक्ती गेली, काही लोकांचे डोळे गेले. म्हणजे हा एक अति भयंकर स्फोट होता मुंबई इथला, म्हणजे डेंजरस स्पॉट. कारण मुंबईची लाईफलाईनवर त्यांनी हल्ला केला होता. आणि मला बरोबर आठवत आहेत, त्यावेळेस मी बोरिवलीला होतो आणि बोरिवली इथे जो ब्लास्ट झाला होता त्यामध्ये देखील 28 लोकांचा मृत्यू झाला होता. 26 लोकांचा मृत्यू झाला होता, 26 लोकांचा. आणि एकदमच सगळी हॉस्पिटल्स भरली आणि पॅनिक झाला आणि लोकल ट्रेन पहिल्यांदा थांबली आणि किमान 12 ते 15 तासपर्यंत लोकल पुन्हा सुरू झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5-6 वाजता पहिली लोकल बोरिवलीहून इथून सुटली. कारण तिथे पूर्णपणे पॅनिक होतं. लोकांना माहीत नव्हतं एकदमच हे काय घडलं. आणि स्फोट एवढे प्रचंड होते की लोकल ट्रेन जे होते त्याची बोगी सुद्धा तुटल्या आणि बरेचसे लोक रनिंग ट्रेनमधून बाहेर पडले आणि त्यामुळे देखील बरेचसे लोक मेले. म्हणजे हा जो स्फोट होता तो मुंबईला हादरणारा स्फोट होता आणि निकाल तर त्याच्यापेक्षा जास्तच वाईट आहे असं मला वाटतं.
सर, ह्याच्यामध्ये निकाल देताना न्यायालयाने काही तपासातल्या त्रुटींवरती बोट ठेवलं आहे की त्याच्यामध्ये 100 दिवसांनंतर साक्षीदार गुन्हेगारांना ओळखू शकत नाही, अशा पद्धतीची विधानं या खंडपीठाने केली हा निकाल देताना. तर हे सगळं प्रकरण काय, खरंच याच्या तपासामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का? तपास कशा पद्धतीने, जशा पद्धतीने व्हायला हवा होता, खरंच त्या पद्धतीने झाला नाही आहे का? आपण हे संपूर्ण केस वगैरे पण ह्याच्यामध्ये आपण ती कव्हर केलेत, तर आपण ह्याच्याबद्दल नक्कीच प्रकाश टाकू शकता. तर या सगळ्या त्रुटींबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण काय सांगाल? 19 वर्ष झाले आणि या कालखंडात बरेचसे जजेसची ट्रान्सफरसुद्धा झालेली आहेत. म्हणजे या केसचे जजसुद्धा एकापेक्षा जास्त वेळेस बदलले गेले. नंबर 1. दुसरा नंबर म्हणजे असा की ATS आणि क्राईम ब्रांच या दोघांनी, तपास यंत्रणांनी जे काही रिपोर्ट उच्च न्यायालयाकडे सादर केला आहे, डिफेन्सचा हा कामच असतो नेहमी की त्या रिपोर्टमध्ये काय काय त्रुटी आहे आणि त्या त्रुटीचा मार्फत बेनिफिट ऑफ डाऊट घेणं, हेच त्यांचा काम असतो आणि त्याच प्रकारे ते काम करत असतात. आता कुठे स्फोटक बनले, त्या स्फोटकमध्ये म्हणजे तो कुठला नेमकी स्फोटक होता, असेंबलिंग कुठे करण्यात आलं, हे जेवढे जे काही अक्युज्ड आहे त्यांची नेमकी नक्की काय भूमिका होती. स्वाभाविक आहे, 2 वेगवेगळी तपास यंत्रणा आहे, म्हणजे त्यांचा रिपोर्ट तर एकदम सेम असेल तसं तर पूर्वीपासूनच वाटत नव्हतं आणि डिफेन्सनी त्याचप्रमाणे काम केलं आहे आणि डिफेन्सनी एक न्यायालयांना पटवून दिलं की जर तपास यंत्रणाच स्वतःच्या रिपोर्टमध्ये कन्फर्म नाही तर तुम्ही हे कशा काय सांगू शकता की माझे जे क्लायंट्स आहे तेच नक्की या पूर्ण विषयामध्ये दोषी आहे. आणि मला वाटतंय त्याच्यामुळेच अशा प्रकारचा निकाल लागला आहे. आता सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज करण्यात येतील असं मला वाटतंय. त्यावेळेस तपास यंत्रणा आणि रिपोर्ट्स कशा प्रकारे सादर करण्यात येते त्यावर सगळं काही अवलंबून आहे. सर, आपल्या भारतात अशा बऱ्याच केसेस झाल्या आहेत की याच्यामध्ये काही लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा आधी दिली गेली होती, पण नंतर परत सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षा बदलली जाते. तर ह्याच्यामध्ये असं काही वाटतंय तुम्हाला? कारण सगळ्यात कनिष्ठ कोर्टाने याच्याबद्दल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती, त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये आता हा निकाल फिरवला गेला आहे आणि सुप्रीम कोर्टात हा निकाल बदलू शकतो असं आपल्याला वाटतं का? आणि पुढे काय होऊ शकतं? कारण आता आपल्या महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध वकील आहेत उज्ज्वल निकम, यांनी पण विधान असं केलं की आता सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा याच्यामध्ये आता सरकार सुप्रीम कोर्टमध्ये अपील करणार आहे याच्याबद्दल सगळं सांगितलंय. नक्की काय होऊ शकतं? आता तुम्ही म्हटलात की कशा पद्धतीने तपास आणि तर सगळे पुरावे परत सादर केले जातात ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. नक्की काय होऊ शकतं? आपण ह्याच्याबद्दल काही सांगू शकता का? एक गोष्ट लक्षात द्या, कधीही जेव्हा एक क्राईम सीन, कुठलाही क्राईम, पब्लिक क्राईम किंवा पर्सनल क्राईम ही घडत असतो, त्यावेळेस सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रथम आठवड्यात जेवढे काय फॉरेन्सिक एव्हिडन्सेस मिळतात ते खूपच महत्त्वपूर्ण असते आणि जर तिथे काहीही चूक झाली तर त्याच्यानंतर ते पुन्हा तुम्ही क्रिएट करू शकत नाही. नेमकी न्यायालयाचा निकाल अजून वेबसाईटवर अपलोड झालेला नाही, म्हणून कुठली त्रुटी सुप्रीम हायकोर्टाने गृहात घेतली आहे त्या संदर्भात आपण सध्या तरी सांगू शकत नाही. पण जे काही मला समजतंय त्याप्रमाणे आता सुप्रीम कोर्टमध्ये एकदा हा निकाल चॅलेंज केला त्याच्यानंतर हे सगळेच एव्हिडन्सेस आहे त्यामध्ये साम्य होणं गरजेचं आहे. म्हणजे जे तपासाची दिशा आहे ते भले वेगवेगळ्या एजन्सी करत असतील पण ते एक दिशेने पुढे गेली पाहिजे. आणि जर नवीन तपास यंत्रणा आली किंवा नवीन कमिटी बसली आणि त्यांनी हे सगळं काही मिळून एक कन्क्लुजनवर आले तर जजमेंट पुन्हा एकदा फिरू शकतो. सध्या तर जे काही परिस्थिती आहे न्यायालयाची ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तर हे होते मयूर पारेख सर.
त्यांनी आपल्याला संपूर्ण घटनेचं विश्लेषण करून सांगितलं आणि खरोखरच हा धक्कादायक निकाल आहे. ज्यावेळेस जेवढा धक्का त्या बॉम्ब ब्लास्टमुळे बसला होता सगळ्या मुंबईकरांना, त्या सगळ्या नातेवाईकांच्या काय भावना असते याच्याबद्दल आपण कल्पनाच करू शकतो. तितकाच धक्का हा प्रत्येक मुंबईकराला बसला आहे. आता याचं पुढे काय होईल ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आता सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण ही केस गेल्यानंतर आता काय होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच. पण आता ह्याच्याबद्दल आपणही व्यक्त होणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दल आपण कसे व्यक्त होणार तर ह्या माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.